महत्त्वाची बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यासंदर्भात। उद्धव ठाकरे यांची तोफ सिंधुदुर्गामध्ये धडाडणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यांमधील जनतेशी जनसंवाद यात्रेनिमित्त संवाद साधणार आहेत। मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिरामध्ये महाराजांच्या सिंहासनाचे लोकार्पण करणार, तसेच अंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन देखील घेणार आहेत। त्यानंतर राणेंच्या बाले किल्ल्यात ते काय बोलणार हे देखील पाहावं लागेल। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी, पाहूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जनसंवाद यात्रा आहे। तिचा तळ कोकणातून सिंधुदुर्गातून प्रारंभ होणार आहे आणि आज उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्गात दाखल होतील। दिल्लीच्या तख्ताला ललकारणारा महाराष्ट्राचा सह्याद्री अशा बॅनरखाली सध्या जोरदार सगळीकडे बॅनरबाजी झालेली दिसते। एकंदर पाहिलं तर मी आता कुडाळ येथे आहे आणि कुडाळ येथे बघितलं तर सध्या हा जो इथे मोठ्या प्रमाणात शिवसेनेने सगळीकडे शिवसेनेचे बॅनरबाजी करून भगवीकरण केलेलं आहे। विशेष म्हणजे नारायण राणे यांच्या बाले किल्ल्यात आज पहिलीच ही जी जाहीर सभा आहे ती होणार आहे आणि विशेष म्हणजे सावंतवाडी येथे दीपक केसरकर यांच्याही बाले किल्ल्यात जाहीर सभा होणार आहे। विशेष लक्ष आहे ते म्हणजे आज उद्धव ठाकरे नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यावर काय संधान साधणार हे महत्त्वाचं आहे। आणि ही जी कुडाळची सभा आहे या कुडाळच्या सभेला भाजपने विरोध दर्शविलेला आहे आणि या संदर्भात पोलिसात तक्रारही दाखल केली आहे की त्यांनी म्हटलं आहे की ही जी जाहीर सभा आहे ती रहदारीच्या ठिकाणी होते, त्यामुळे एकंदर आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग।